अमेरिका इस्रायलच्या इराण विरोधातील युद्धाचे परिणाम भारतावर जाणवू लागले आहेत. आज आखातातील युद्धाचा 28वा दिवस आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर इंधन संपण्याच्या अफवेमुळे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भारताला ऊर्जा पुरवठ्यासाठी इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर अवलंबून राहावं लागतं. हा मार्ग बंद असल्याचे परिणाम भारतासह जगभरात दिसतायत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 वरून 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील शुल्क 0 रुपये प्रति लिटर झाला आहे. होर्मुझ समुद्रधुनीमधून होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे जगात कच्च्या तेलाचं संकट निर्माण झालं आहे. या दरम्यान भारत सरकारनं तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिलाय. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपातीचा निर्णय सरकारनं घेतलाय. पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 10 रुपयांनी कमी करून 3 रुपये केली आहे. डिझेलवरील एक्साईज ड्युटी 0 करण्यात आली आहे. यामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या टंचाईमुळे तेल कंपन्यांना महागात खरेदी करावी लागत असल्यामुळे सरकारनं कंपन्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतलाय. मात्र राज्य सरकारचा व्हॅट कायम राहणार आहे. पेट्रोलवर यापूर्वी लिटर मागे 13 रुपये उत्पादन शुल्क आकारलं जात होतं, तर डिझेलवर प्रति लिटर 10 रुपये होते. यात 10 रुपयानं कपात करण्यात आल्यानं डिझेलवरील उत्पादन शुल्क 0 करण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.3 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रति लिटर, डिझेल प्रति लिटर 87.67 रुपये इतका आहे. युद्धाचा भडका असाच सुरू राहिला तर येत्या काळात इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. याचाच फटका थेट ग्राहकांना बसू नये म्हणून सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केली आहे. या युद्धामुळे जगभरातील 95हून अधिक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. काही देशांमध्ये ही वाढ 50 ते 70% गेली आहे. व्हिएतनाम 50%, नायजेरिया 39.5%, ऑस्ट्रेलिया 17.2%, अमेरिका 16.6% आणि सिंगापूर 16.3%. या देशांमध्ये मोठी दरवाढ दिसून आली आहे. युरोपियन देशांमध्येही इंधन दरवाढ झाली आहे. जर्मनी 14.9%, स्पेन 13.5% आणि फ्रान्स 7.9% यासारख्या देशांमध्ये इंधन महागलं आहे. भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत पेट्रोलचे दर प्रति लिटर 400 रुपयांच्या पुढे गेलेत. त्या मानानं भारतात सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप तरी मोठी दरवाढ केलेली नाही. मात्र नायरा एनर्जी सारख्या काही खासगी कंपन्यांनी पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयांनी महाग केलंय. त्यामुळे येत्या काळात युद्ध सुरूच राहिलं तर भारतातही इंधन दरवाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.